जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 7. 14 ब्रह्मांचा. समास 9. श्रवण निरूपण. 8व्या समासात श्री समर्थ रामदास स्वामींनी श्रवण नित्यनेमाने करावे हे सांगितले आहे. श्रवण परिणामकारक होण्यासाठी गुरुमुखातून आलेल्या शब्दांचे श्रवण करावे, तसेच अद्वैत ग्रंथांचे श्रवण करावे हे सांगितले आहे. कोणते ग्रंथ वाचावेत व श्रवण करावेत हे सांगताना श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात, संत वाङ्मय वाचावे, त्यामुळे मनुष्याच्या जीवनाचे रूपांतरण होऊन त्याला निर्विषय सुख मिळेल. मोक्षप्राप्ती या अंतिम ध्येयाशी तडजोड करू नये. संसाराबद्दल पूर्ण विरक्ती मिळाली तरच हे शक्य आहे. हा समास ऐकण्याआधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया. दशक 7. समास 9. श्रवण निरूपण. श्रीराम. आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल आघवे. श्रोता अवधान द्यावे एकचित्ते. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेणे झाले समाधान मोडे. केला निश्चयो विघडे अकस्मात, ते वक्तृत्व त्यागावे. जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाच्या नावे. शून्याकार. एका ग्रंथे निश्चय केला, तो दुजयाने उडविला. तेणे संशयोची वाढला जन्मवरी. जेथे संशय तुटती, होय आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी. प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. जेणे सांडिला इहलोक, तो परलोकींचा साधक. तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री. जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत. तेणे क्षोभले उठे चित्त, तया श्रोतयाचे. आवडी सारिखे मिळे, तेणे सुखची उचंबळे. नाही तरी कंटाळे मानस ऐकता. ज्याची उपासना जैसी, त्यासी प्रीती वाटे तैसी. तेथे वर्णिता दुजयासी, प्रशस्त न वाटे. प्रीतीचे लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायासे. पाणी पाणवटे जैसे, आपणची धावे. तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर. तेथे पाहिजे सारासार विचारणाते. जेथे कुळदेवी भगवती, तेथे पाहिजे सप्तशती. इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा. घेता अनंताच्या व्रता, तेथे न लगे भगवद्गीता. साधुजनासी वार्ता, फळाशेची नाही. वीरकंकण घालिता नाकी, परी ते शोभा पावे नाकी. जेथील तेथे आणिकी, कामा नये सर्वथा. नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली. विपरीत करून वाचिली, तरी ते विलक्षण. मल्हारी महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले कासी. कासी महात्म्य व्यंकटेसी, शोभा न पावे. ऐसे सांगता असे वाड, परी जेथील तेथीच गोड. तैसी ज्ञानियांसी चाड, अद्वैत ग्रंथाची. योगिया पुढे रहाण, परीक्षवंता पुढे पाषाण. पंडिता पुढे डफगाण, शोभा न पावे. वेदज्ञा पुढे जती, निस्पृहा पुढे फळश्रुती. ज्ञानियां पुढे पोथी, कोकशास्त्राची. ब्रह्मचर्या पुढे नाचणी. रासक्रीडा निरूपणी.
राजहंसा पुढे पाणी ठेविले तैसे. तैसे अंतर्निष्ठां पुढे ठेविले शृंगारिक टिपडे. तेणे त्याचे कैसे घडे समाधान. रायास रंकाची आशा तक्र सांगणे पियुषा. संन्याशासी वोवसा उच्छिष्ट चांडाळी. कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी निरूपण. जेथे भंगे अंतःकरण सहजची त्याचे. तैसे परमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान. ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. आता असो हे बोलणे जया स्वहित करणे. तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहणे अद्वैत. एकांत स्थळी निवांत समाधान. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता. परमार्थास तत्वता तारुचकी. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक. हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे. भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. जो ऐकताच गर्व गळे काते भ्रांतीच मावळे. ना तरी एकसरे वोळे मन भगवंती. जेणे होय उपरती अवगुण पालटती. जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. जेणे धारिष्ट चढे जेणे परोपकार घडे. जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. जेणे परत्र साधन जेणे ग्रंथय होय ज्ञान. जेणे होईजे पावन या नाव ग्रंथ. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती. जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. मोक्षे विण फळश्रुती ते दुराशेची पोथी. ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढे. श्रवणी लोभ उपजेल जेथे. विवेक कैंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भूते तया नाव अधोगती. ऐकोनीच फळश्रुती पुढे तरी पावो म्हणती. तया जन्म अधोगती सहजची झाली. नाना फळे पक्षी खाती तेणेची तया होय तृप्ती. परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास. परी ते भगवंतांचे अंश भगवंतची इच्छिती. ज्ञानियांचं पाहिजे ज्ञान भजकांचं पाहिजे भजन. साधकास पाहिजे साधन इच्छेसारिखे. परमार्थ्यास परमार्थ स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ. कृपणास पाहिजे अर्थ मनापासूनी. योगियांचं पाहिजे योग भोगियांचं पाहिजे भोग. रोगियांचं पाहिजे रोग हरती मात्रा. कवीस पाहिजे प्रबंध तार्किकांचं तर्कवाद. भाविकांचं संवाद गोड वाटे. पंडिताचं पाहिजे व्युत्पत्ती विद्वानांचं अध्ययन प्रीती. कळावंता आवडती नाना कळा हरिदासा आवडे कीर्तन. शुचिष्मंता संध्यास्नान कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते. प्रेमळास पाहिजे करुणा दक्षता पाहिजे विचक्षणा. चातुर्य पाहे शहाणा आदरेसी. भक्त पाहे मूर्ती ध्यान संगीत पाहे ताळज्ञान. रागज्ञानी तानमान मूर्छना पाहे. योगाभ्यासी पिंडज्ञान तत्वज्ञानी तत्वज्ञान. नाडीज्ञासी मात्राज्ञान पाहतसे. कामिक पाहे कोकशास्त्र चेटकी पाहे चेटक मंत्र. यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. टवाळा आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद. तामसास अप्रमाद गोड वाटे. मूर्ख होय नादलुब्धी निंदक पाहे उणी संधी.
पापी पाहे पापबुद्धी लावून अंगी, एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छेसारखे. मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे. ऐसे सांगावे ते किती, आवडीसारखे ऐकती, नाना पुस्तके वाचती सर्व काळ. परिपरत्र साधने विण, म्हणून ये श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान, तया नाव कर्मणूक. गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण, बोलोची नये. आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी. म्हणोनी नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पहिलं पार, पाववी विवेके. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास नवम. श्रीराम